या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. फोटोफ्रेम या कथासंग्रहाचं शनिवारी प्रकाशन होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. रघुनाथ क्षीरसागर लिखित फोटोफ्रेम या कौटुंबिक कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात हा प्रकाशन सोहळा आयोजित केल्याची माहिती रघुनाथ क्षीरसागर आणि जटायू अक्षर सेवा प्रकाशनचे संपादक मंडळ सदस्य सुमित गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात सोलापूरकरांनी उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. खरं तर सोलापुरात अशा अनेक लेखक कवी आहेत. त्यातच या साहित्यिक विश्वामध्ये आणखीन एका लेखकाची आधीच भर पडलेली आहे. पण आत्ता रघुनाथ क्षीरसागर यांनी खूपच चांगल्या पद्धतीचा एक कथासंग्रह आपल्या सर्वांच्या भेटीसाठी घेऊन आलेले आहेत. तेव्हा जटायू अक्षर सेवेच्या माध्यमातून आम्ही सर्व वाचकांपर्यंत त्यांचं हे जे कथासंग्रह आहे ते पोहोचवताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. आणि या कथासंग्रहामध्ये त्यांनी कौटुंबिक ज्या काही नातेसंबंध आहेत त्या संबंधांविषयी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी रंजक कथा या पुस्तकात त्यांनी सांगितलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत. निश्चितच वाचकांना त्यांच्या या कथा वाचत असताना रंजक वाटणारच आहेत आणि वाचत असताना एक वेगळ्या प्रकारचा त्यांना आनंद मिळणार आहे. आणि हे पुस्तक एक प्रकाशक म्हणून जटायू अक्षर सेवेच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. आणि त्याचबरोबर याच निमित्ताने मी लेखक रघुनाथ क्षीरसागर सरांना शुभेच्छा देखील देतो. या कथा कौटुंबिक पार्श्वभूमीवर आधारित असा हा लघुकथा संग्रह म्हटलं तरी चालेल. त्याची माहिती सांगा आणि माहिती थोडक्यात सांगतो. तर या कथासंग्रहामध्ये एकूण 9 कथा आहेत. त्यातल्या 5 ते 6 कथा विवाह संबंध या संदर्भातल्या आहेत. म्हणजे आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये विवाह एक हा महत्त्वाचा सोहळा असतो आणि त्यानिमित्तानं भावबंध नातेवाईकांची कसे एकमेकांशी असू शकतात असे त्याच्यामधले एक उत्तम उदाहरण जे आपल्याला समाजामध्ये आता सध्या दिसत आहेत. आणि आता आपण जर बघायला गेलं तरी विवाहाची समस्या समाजामध्ये अतिशय तीव्र होत चाललेली आहे. त्याचं कारण असं आहे की मुलांचे आणि मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे अपेक्षांची खूपच अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि ते पूर्तता करण्यासाठी मुला आणि मुलांचे आणि आईवडिलांची इतकी धावपळ दमछाक पण होती. याच्यामधून मार्ग कसा काढला पाहिजे या संदर्भातली पहिली जी एक कथा आहे ती आधुनिक काळामधली आपण असं म्हणू शकतो. या कथा सर्वसाधारणपणे आपल्या सोलापूरतील जे लोकप्रिय दैनिकं जे आहेत त्याच्यामधून ऑलरेडी प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यात तरुण भारत आहे, संचार आहे, लोकमतची जी कथा स्पर्धा होती त्याच्यामधली ती 2य क्रमांकाची कथा आहे आणि काही दिवाळी अंकातल्या मॅगझिन्स ज्या आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या कथा ह्या प्रसिद्ध झालेल्या कथा आहेत. त्याचं एकत्रित रूप आणि पहिली कथा जी आहे ती फ्रेश आत्ताच्या वातावरणामध्ये आपण ती लिहिलेली आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये तुमच्या आमच्या मनाला भिडतील अशा पद्धतीने मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामध्ये जो काही आशा आहे तो वाचकांपर्यंत पोचवावा या कथांच्या माध्यमातून असा एक विचार मनामध्ये आल्यामुळं हा कथासंग्रह प्रसिद्ध करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. सुरुवातीला मी काळामध्ये गूढकथा, रहस्यकथा लिहित होतो, विज्ञान कथा, सायन्स फिक्शनवर आधारित कथा आणि या सगळ्या कथा मुंबई आणि पुणे येथील प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत. पुस्तक रूपाने पण त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. पण आता आपल्या सोलापूरमधून प्रकाशन संस्था जटायूसारखी संस्था आहे किंवा अन्य काही संस्था आहेत तर त्या शब्दांना योग्य न्याय देणाऱ्या संस्था आहेत. म्हणून हा कथासंग्रह आपण सोलापूरमध्ये प्रसिद्ध करण्याचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे मी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला. त्यानुसार हे पुस्तक आपल्या समोर शनिवारी त्याचं प्रकाशन होत आहे. अरविंद जोशी सर आपले ज्येष्ठ पत्रकार त्यांच्या हस्ते ते विमोचन होणार आहे आणि सुनेत्रताई पंडित त्या पण ज्येष्ठ साहित्यिका आहेत तर त्या देखील त्यावेळेला उपस्थित असणार आहेत. आणि 1995 सालापासून आम्ही ही वाचक चळवळ आमचा काही ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून वाचन ही चळवळ सुरू ठेवावी असं एक त्यावेळेला आम्ही ठरवलेलं होतं. 95 सालचे जे माझे सुरुवातीचे
ग्रुपचे मेंबर होते, अभिरुची साहित्यालय म्हणून आमचा जो लायब्ररीच्या संघटनेचा ग्रुप होता, तर त्याचे पहिले 10 एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचासुद्धा सत्कार त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे.